नमस्कार. आज आपण एक गमतीशीर पण जराशी गूढ हटके वाटणारी कहाणी ऐकणार आहोत. काय असतं, एक असतो जिल्हा आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असतात अनेक नेते, जसे सगळीकडेच असतात. आता हा जो एक नेता आहे तो स्वतःला एका जातीचा नेता म्हणवून घेतोय आणि मग हे नेते महाशय वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत राहतात. कधी आपली संघटना काढतात तर कधी त्याच संघटनेला आपला पक्ष देखील करतात आणि याच संघटनेच्या जोरावर ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जात राहतात. त्यांची सुरुवात झाली भारतीय जनता पक्षाच्या सावलीत, ते मधल्या काळात गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आणि त्यानंतर परत भारतीय जनता पक्षाकडं. त्यांचा प्रवासही असाच झाला आहे. काय आहे, या नेत्याचं जिल्ह्यातला प्रभाव तसा निवडणुकीच्या अर्थाने बघायचा झाला तर अगदीच अत्यल्प आहे. म्हणजे भाजपच्या तिकिटाशिवाय त्यांना फारशी मतं मिळाल्याचं कुठं दिसत नाही. ना कुठली सत्ता मिळाली, ना कधी कोणत्या प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकून आले. पण तरीही सलग 24-25 वर्ष आमदार राहण्याचं कौशल्य त्यांना आरामात जमलेलं आहे. ते आपली निवड विधान परिषदेवर करून घेतात. सुरुवातीला भाजपच्या काळाकडून आमदारकी मिळवली, नंतर राष्ट्रवादीकडून मिळवली, तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून मिळवली, चौथ्यांदा ते परत भाजपकडे आले आणि भाजपकडून मिळवली. दोनदा भाजप, दोनदा राष्ट्रवादी अशी आमदारकी देखील विधान परिषदेची त्यांना मिळालेली आहे. हे महाशय जिल्ह्यात आपला प्रभाव कायम राहावा यासाठी वेगवेगळ्या कृती आखत असतात. त्या कशा असतात, तर एखादा तिथला स्थानिकचा किंवा राज्यस्तरावरचा मोठा नेता असेल तर त्यानं कुठला मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला एखादा मोठा नेता आला की त्याला वाटेत अडवून सत्कार करणे, वाटेत अडवून आपल्या घरी घेऊन जाणे आणि मग चर्चेचा पूर्णतः फोकस कार्यक्रमाच्या ऐवजी या नेत्यांच्यावरती जाऊन पोहोचतो. यांचा उपयोगच तसा मुळात लोकांना उपद्रवमूल्य म्हणून झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती आणि जयदत्त क्षीरसागर मंत्री होते तेव्हा त्यांना उपद्रव देण्यासाठी राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी या नेत्यांचा उपयोग केला. जेव्हा विमल मुंदडा आमदार होत्या, मंत्री होत्या, तेव्हाही त्यांना उपद्रव म्हणून याच नेत्यांचा उपयोग केला गेला. पुढे राष्ट्रवादीची सत्ता गेली, भाजपची आली आणि पंकजा मुंडे मंत्री झाल्या, त्यांनाही उपद्रव देण्यासाठी म्हणून याच नेत्याचा उपयोग केला. अगदी बरोबर. तुम्हाला नाव आता लक्षात आलं असेल. ते नाव आहे शिवसंग्रामचे प्रमुख आमदार विनायक मेटे. मेटेंच्या बाबतीत चर्चा आणि चर्चेच्या वलयात राहणं हे खूप साधं सरळ गोष्ट आहे आणि ते मिळवतातच. मागं तुम्हाला आठवत असेल 2019च्या निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आपली महाजनादेश यात्रा घेऊन बीडमध्ये आले होते आणि त्या यात्रेच्या वेळी पंकजा मुंडेंचा आग्रह मोडून फडणवीसांनी रस्त्यात थांबून विनायक मेटेंचं स्वागत स्वीकारलं होतं. त्यावेळेला मेटे त्यांच्या रथावर देखील स्वार झाले होते आणि यावर पंकजा मुंडे नाराज होऊन त्या खाली उतरून कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या होत्या. त्यानंतरचं भाषणही तुम्ही ऐकलं आहे. आम्ही एकलव्य व्हायला तयार आहोत, अंगठा द्यायला तयार आहोत, पण हा अंगठा अर्जुनासाठी असावा असंही भाषण पंकजा मुंडेंनी केलं होतं. खरं तर ही मोठी ठिणगी होती. पुढच्या काळामध्ये असं काही होईल असं अपेक्षित नव्हतं, पण त्यानंतर पुन्हा तीच घटना घडली आणि तीच घटना सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आहे. त्याचं झालं असं की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दुष्काळी पाहणी दौऱ्यासाठी, दुष्काळी म्हणजे ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ते या दौऱ्यामध्ये स्वाभाविकच बीड जिल्ह्यामध्ये देखील आले आणि बीड जिल्ह्यात आल्यावर त्यांना सोबत केली, त्यांना सोबत राहिले ते भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के. आता राजेंद्र मस्केंचा इतिहास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. राजेंद्र मस्के हे मागच्या काळामध्ये विनायक मेटे यांचे खंदे समर्थक होते. मेटे यांच्यावरती नाराज होऊन ते भाजपमध्ये सहभागी झाले होते. तसं भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देखील रमेश पोकळे ते देखील विनायक मेटेंचे एक काळ खंदे समर्थक होते. मेटेंच्या नंतर ते क्षीरसागरांच्याकडे गेले आणि क्षीरसागरांच्याकडून नंतर ते भाजपमध्ये आले. मेटेंच्या या समर्थक राहिलेल्या जिल्हाध्यक्षांसोबत प्रवीण दरेकर जिल्ह्याचा दौरा करत करत माजलगाव तालुक्यातून वडवणी तालुक्यात आले, वडवणी तालुक्यातून बीडमध्ये आले आणि बीडमध्ये आल्याबरोबर दरेकरांना फोन आला तो विनायक मेटेंचा की साहेब तुम्ही दौऱ्यावर आलात, आमच्या घरी येऊन जा. अचानक आलेलं निमंत्रण, ते अचानक होतं की अचानक दाखवलं गेलं हाही भाग वेगळा. अचानक आलेलं निमंत्रण दरेकरांनी सहर्ष स्वीकारलं, आढेवेढे न घेता स्वीकारलं आणि ते मेटेंना भेटण्यासाठी म्हणून निघाले.
आता मेटेंना भेटायला निघाल्यावर ही बाब भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेंद्र मस्केंना खटकली. त्यांनी सांगितलं की साहेब जाऊ नका, आपण कार्यक्रम करूया, कार्यक्रम केल्यानंतर सगळं झाल्यानंतर, बैठक संपल्यानंतर, दौरा संपल्यानंतर तुम्हाला जायचं असेल तर जा. आत्ता मला वाटतंय की पक्षाच्या ह्याच्यानुसार आपण दौरा केलेला बरा राहील. पण दरेकरांनी मस्केंचं काहीही ऐकलं नाही आणि त्यांनी मेटेंच्या घरी जायचं नक्की केलं. आपल्या विरोधालाही दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जुमानत नाहीत हे लक्षात आल्यावर मस्केंनी त्यांच्या गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला. ते गाडीतून खाली उतरले आणि सरळ भाजपच्या जिल्हा कार्यालयात जाऊन थांबले. दरेकर मस्केंच्या विरोधाला उतरून जाण्यालाही न जुमानता सरळ सरळ मेटेंच्या घरी जाऊन त्यांचं आदरातिथ्य स्वीकारलं. आदरातिथ्य स्वीकारल्यावर पुन्हा दरेकरांनी मस्केंना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात या. पण मस्केंनी ताठ मानेनं सांगितलं की भाजपच्या कार्यालयात अनेक लोक बसलेली आहेत, तुमची वाट पाहत आहेत, तुम्ही अगोदर भाजपच्या कार्यालयात या, मग आपण तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ. या सगळ्या घटनाक्रमात पुन्हा दरेकर भाजपच्या कार्यालयात आले. तिथून मस्केंना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेले. मुद्दा हा आहे, कोण कुठे जावं, कुणाला भेटावं हा त्याचा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण आपल्याच पक्षातल्या अनेक नेत्यांना विरोध करणाऱ्या, आपल्या पक्षाच्या नसलेल्या, आपल्या पक्षाच्या मदतीनं निवडून आलेल्या एखाद्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे भाजपच्या राज्यातल्या श्रेष्ठींना समजत नाही आहे का, हा प्रश्न भाजपचेच जिल्ह्यातले कार्यकर्ते विचारत आहेत. एवढंच जर मेटेंवरती प्रेम किंवा विश्वास असेल किंवा ते आपले वाटत असतील तर त्यांना सरळ सरळ भाजपात प्रवेश देऊन त्यांच्या हातामध्ये बीड जिल्ह्याच्या भाजपची धुरा द्यायला देखील हरकत नाही. मग त्यांना अधिकृत भाजपचं तरी समजता येईल असं लोकांना वाटतंय. खरं तर दरेकर काय, मस्के काय, पोकळे काय, मेटे काय, हे सगळे मूळ भाजपचे नाही आहेत. हे सगळे भाजपमध्ये आलेले आहेत आणि या आलेल्या लोकांच्या परस्परातल्या विरोधांना पक्षानं लक्षात घेणं आवश्यक आहे. पंकजा मुंडेंच्या विरोधाला, पंकजा मुंडेंच्या आक्षेपाला देखील त्यावेळेला फडणवीसांनी जुमानलं नाही आणि आता मस्केंच्या आक्षेपाला दरेकरांनी जुमानलेलं नाही आहे. एकूणच काय तर पक्षातील कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भावना ह्या लक्षात न घेता भाजपचे राज्यस्तरावरील वरिष्ठ नेते एक नवी यंत्रणा लावू पाहतायत का बीड जिल्ह्यात, हाही प्रश्न पडतो. जिल्ह्यातील भाजप ही सदैव मेटेंच्या विरोधात राहिलेली आहे. मग गोपीनाथ मुंडेंनी मेटेंना जवळ केलं होतं आणि आमदारकी बहाल केली होती, तेव्हा देखील ही स्थिती होती. त्यांना तशी भाजपच्या कार्यकर्त्याकडून मान्यता मिळालेलीच नाही आहे. राष्ट्रवादीतही ती स्थिती होती. जयदत्त क्षीरसागर, विमल मुंडा यांच्या गटाने मेटेंना कधीच आपला नेता म्हणून मान्यता दिलेली नाही आहे किंवा ती जवळीक कार्यकर्त्यांशी निर्माण झालेली नव्हती. मुंदडा काय, क्षीरसागर काय, मुंडे काय, या प्रत्येकाने मोठमोठे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित करून अनेक मोठ्या नेत्यांना जिल्ह्यामध्ये बोलवलेलं आहे. पण मेटेंनी असा कोणताही मोठा कार्यक्रम, मी मोठा कार्यक्रम म्हणतोय, जिल्ह्यात घेऊन मोठ्या नेत्यांना बोलल्याचं ऐकिवात नाही, पाहण्यात नाही अथवा ढोबळमानानं नजर टाकली असता ते दिसत नाही. तरीही मेटे सातत्यानं अशा स्वरूपात लोकांच्या कार्यक्रमात आपला सण साजरा करून घेतात. त्याला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी म्हणसुद्धा वापरता येऊ शकेल. अशा लोकांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याभोवती चर्चेचा फोकस ओढवून घेण्याचं, आपल्यावरती लक्ष वेधून घेण्याचं काम मेटेंना उत्तम पद्धतीनं जमतं आणि असलेल्या पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या पुढे दुय्यम स्थान आहे ह्याची जाणीव करून देण्यामध्ये मेटे नेहमीच यशस्वी होत आलेले आहेत. जयदत्त क्षीरसागरांच्या बाबतीतही तसंच केलं आहे, मुंदडांच्या बाबतीतही तसंच केलं आहे आणि आता पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांच्या बाबतीतही तसंच होतं आहे. एकूण जर जिल्ह्याच्या राजकारणाचं चित्र बघितलं तर मुंडे, मुंदडा आणि क्षीरसागर ही अल्पसंख्याक वर्गातील नेते ज्यांना बहुसंख्याक वर्गाने नेहमीच मान्यता दिलेली आहे. मग गोपीनाथ मुंडेसुद्धा काय, यांना मान्यता दिलेली आहे आणि याच मान्यतेवर नेहमी मेटेंचा आक्षेप असतो आणि म्हणूनच त्यांनी नेहमीच या नेत्यांना पाय ओढण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला दिसतो. या राजकारणात आता प्रवीण दरेकरांनी देखील राष्ट्रवादीच्या किंवा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची री ओढत आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान, विरोध, इच्छा या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवत मेटेंची भेट घेतलेली आहे. म्हणजे एकूणच भाजपच्या राजकारणात
मेटेंचं स्थान भक्कम होतंय की काय, हाही प्रश्न पडतो आहे. हे स्थान भक्कम झाल्यानं भाजपला जनाधार मिळणार आहे का, हा देखील मोठा प्रश्न पडतो. कोणतीही निवडणूक सहजपणे लोकातली निवडणूक न जिंकलेल्या मेटेंना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना अशा स्वरूपाचा सन्मान भाजप देत असेल तर भाजप मेटेंच्या सहित जनमानसात रुजणार आहे का, असा प्रश्न देखील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत. अर्थात या मेटेंना सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच शीर्षस्थ नेत्यांनी तसं महत्त्व दिलेलं आहे आणि एक उपद्रव मूल्य म्हणून वापरलेलं आहे. आता जर भाजपचे नेतेही अशा स्वरूपाची कृती करणार असतील तर जिल्ह्यातल्या भाजपला धोका नक्कीच आहे. हे भाजपचे नेते ओळखतील त्या दिवशी बीड जिल्ह्याच्या भाजपचा सुदिन म्हणावा लागेल. नमस्कार.